नमस्ते. घरोघरी अन्नपूर्णामध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. पहिल्यांदा ज्यांनी आतापर्यंत मला सबस्क्राईब केलेलं आहे आणि पुढे होणार आहात त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानते. तर इथे आपण बीटरूट उकडून घेतलेला आहे आणि एक बीटरूट अर्धा बीटरूट जेवढं मी सूप पिणार आहात तेवढे घ्या. आणि हे मसाले धनिया पावडर, जिरा पावडर, काळी मिरी पावडर, हळद, मीठ, लसूण आणि फोडणीसाठी जिरे आणि आंबट गोडसाठी चिंच, गूळ पण घेऊ शकता. मी काही गूळ घेतलेला नाही आहे कारण मला गोड नको होतं, आंबट थोडंसं पाहिजे होतं म्हणून मी चिंच घेतलेली आहे. आणि ही रेसिपी माझ्या भाचीसुनेने बनवलेली. त्यांच्याकडे ह्याला बीटरूटचं कडम बोलतात, कडण. तर मी ह्याला सूप म्हणते आणि मुलांनी पण छान एन्जॉय केलं. तर तिची मी रेसिपी करून पाहिली आणि तुम्हाला पण शेअर करते. तर इथे पहा, लसूण चेचून घेतलेला आहे, बीटरूट असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे छानसं. आणि आपण किती पिणार आहोत सूप तेवढंच फोडणीसाठी तेल एकदम थोडंसं किंचित लसूण जिरे भाजतील एवढेच घाला. तुपाची सुद्धा फोडणी देऊ शकता तुम्ही कारण खूपच हेल्थी सूप होणार आहे हे. तर ती याला कडण बोलली होती, बीटचे कडण, बीटरूटचे. तर हे आपण मिक्सरला फिरवलेलं बीटरूटचं सगळं पाणी ॲड करूया आणि एक एक मसाले घालूया. मीठ, हळद, हे पहा चवीसाठी मीठ घेतलेलं आहे. नंतर सगळ्या प्रकारचे धनिया पावडर, मसाले. तर खूप आम्ही एन्जॉय केला हा सूप. घरातल्यांनी हेल्थीच आहे. जिरा पावडर पण घातलेली आहे, फोडणीला पण जिरे दिलेले आहे. चिंचेचा पाणी करून हे घालू शकता किंवा आंबटसाठी थोडंसं तुम्ही शिजताना घालू शकता. लास्टला पण काळी मिरी पूड छान उकळ येऊ द्यायची. हे पहा शिजवून घेतलेलं आहे बीट आपण. आता मी बंद केला गॅस आणि सर्विंग दाखवते तुम्हाला. पहा, बाउल घ्या. मुलं खूप आनंदाने जसे बाहेरचे सूप पितात, मंचाव सूप, तसेच हे सूप पण एन्जॉय करतील कारण मी बीट तर खातच असते.